किंवा शाहरुख खान साहेबांचं रेड चिलीज बजेट काहीतरी आमचं 12 लाखाचं होतं, ते गेलं 42 लाखावर. बातमी शाहरुख खान पर्यंत गेली. अच्छा अच्छा कैसी बनी है रे फिल्म. सगळ्या टेक्नीशियन नहीं नहीं बहुत अच्छी है, बजट ये हुआ है और अभी डीसीपी देनी है, उनके पास पैसा नहीं है, दे दो. वाह. नहीं नहीं सर उनके पास पैसा ही नहीं है, तो बिल माफ करो. मी आज पहिल्यांदा सांगतोय, मोजोंना अक्षरशः बांधलं होतं. हा माणूस 3.5 तास जीपला बांधलेल्या अवस्थेत होता आणि जीपचं काही झालं असतं, पडली बिडली असती, बाकीच्या उड्या मारून पळाले असते. हो, मोजोंना बांधलेलं होतं. शॉर्टकट झाल्यानंतर सगळेजण आधी धावत येऊन यांना खुर्ची द्यायचे ना बसण्यासाठी. तर मला खुर्ची आल्याशिवाय ते बसायचेच नाहीत, त्यांची खुर्ची जरी आली तरी. मी यांच्याकडे गेलो, म्हणलं भाऊ त्यांना सांगा 3 वाजल्या रात्रीचे सकाळपासून 7 वाजल्यापासून काम करतोय. तर मला म्हणलं 33 तास झाले. हो ना, तुम्ही जा. मोजो असतील तेव्हा फक्त त्यांना जेवणाला सुट्टी असते का, तर त्यांच्या गोळ्या. बरोबर. एकदा माझा रेकॉर्ड आहे 48 तासाचं. अशा वेळी नो झोप, नो जेवण बिवण काय नाही. मी जेवत पण नाही, त्यांना माहिती कुणाला. काही कुठे खाल्लंय आजही अजूनही कुणीच खाल्लेलं नाही तिघांनी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रणाली मोरे. अभिजात मराठी फिल्मीच्या मंचावर आज एक अशी टीम आली आहे जिचा सगळीकडे सध्या बोलबाला सुरू आहे. थिएटरमध्ये तर आहेच अर्थातच, पण सगळ्यांच्या मनातही ही टीम जाऊन बसली आहे. ती म्हणजे देऊळबंद 2 ची टीम. तगडी टीम आहे. प्रवीण विठ्ठल तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी. अर्थात ही टीम ज्या पद्धतीने फिरतीये, 85 कोटीचा बिझनेस मराठी सिनेमा, प्रत्येक मराठी माणसासाठी हा अभिमानाचा क्षण असेल आणि त्यामुळेच आज तुमचं दणदणीत स्वागत करते मी या मंचावर. ब्लॉकबस्टर स्वागत. येस, ब्लॉकबस्टर. आणि मी म्हणेन की प्रवीण सर, पहिला प्रश्न तुम्हाला. लोक रडतायत, म्हणजे मी माझंच उदाहरण देईन की स्वामी असेही आपण मठात गेलो की त्यांना पाहिल्यावर आपण मनातलं बोलत असतो, आपसूक डोळ्यात अश्रू येतात, पाणी तरळतं. पण सिनेमा पाहताना खरंच म्हणजे प्रत्येक सीनला रडू येतंय. म्हणजे असं नाहीये की त्यामुळे सिनेमा बोर होतोय. माणूस थेट त्या पडद्याशी कनेक्ट होतोय, ज्या पडद्यावर आपण ते सगळं पाहतोय त्याशी कनेक्ट होतोय. काय म्हणजे हे सगळं विचार होता आधी, सगळं माहिती होतं हे असं सगळं घडणार आहे आणि हे विजन असल्याशिवाय होत नाही. कारण 100% म्हणजे सिनेमा लिहिण्याच्या प्रोसेसपासून हे माहिती होतं, पण त्यात प्रवीण तरडेचा काही वाटा नसतो. मी स्पष्ट सांगतो, यामध्ये एक तर तुमच्या मनातली स्वामी भक्ती आणि स्नेहल तरडे आणि मोहन जोशींचा अभिनय, याने तुम्ही एकरूप जास्त होता. कसं असतं, लेखक लिहून देईल, डिरेक्टर फ्रेम सांगेल, बजावून सगळं सांगेल, पण रोल साऊंड, रोल कॅमेरा, ऍक्शन नंतर नटांचं जे इनबिल्ट असतं अभिजात सहज भाव, तो बाहेर येतो आणि नट व्यक्त होतात आणि मग तुमच्या डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे असं जर पाणी येत असेल तर तुमच्या मनातली स्वामी भक्ती आणि या 2 माणसांचा अभिनय याला श्रेय जास्त आहे. निश्चित. स्नेहल, पहिलं तर तुझ्याकडे येईन, कारण मी तुझा अनुभव पाहिलेला सगळा कामाचा माहिती आहे आम्हाला. तू ज्या पद्धतीनं कामं केली आहेस, मोजकी त्यावेळे तुझ्या अर्थातच त्यांनी ते सगळ्या मुलाखतीत म्हटलंय, जबाबदाऱ्यांमुळे ते कमी झालं, पण एक तगडी अभिनेत्री तू होतीसच. पण आत्ता ते खऱ्या अर्थानं एक काम करायला मिळतं ना, तेव्हा तुझं पेटून उठणं काय असतं ना अभिनयाच्या बाबतीत, ते पडद्यावर दिसतंय. म्हणजे ज्या आवेगाने पहिला डायलॉग जे तू त्या वारुळासमोर बोलतेस असा, आणि एकंदरीत, आणि ज्यानंतर 360 डिग्री आमचं एक हलतं कधी, जेव्हा तू स्वामींना घेऊन येतेस आणि तू सरळ असं एक बोट दाखवतेस की हे बघा, आणि कट्टू लटकलेला सीन आहे. म्हणजे खरं सांगू का, म्हणजे ज्या पद्धतीने, अर्थात दिग्दर्शकाचंही त्यात तेवढाच हे असेल की कसा तो शूट करायला पाहिजे, पण दिसतो आम्हाला तुम्ही दोघे ना, आणि तो सीन दिसतो ना, सो ते खूप अपिलिंग आहे. तू जेव्हा ती पूर्ण जर्नी करत होतीस आणि आत्ता कट्टू, काय सांगशील एक माणूस म्हणून, एक अभिनेत्री म्हणून तू किती समृद्ध झालीयस? सगळ्यांना मोस्टली माहिती होतं की मी आता, तू जसं म्हटलीस की काही वर्ष मी ब्रेक घेतला होता, पण मनामध्ये एक ते सुप्त हे असतंच ना, स्वप्न मरत नाहीत कधी. कलाकाराचं स्वप्न आपलं असतं, ते कुठेतरी बॅकग्राऊंडला जागा असतं ते. तर ते स्वप्न कुठेतरी प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मला मिळाली होती या चित्रपटाच्या माध्यमातून. तर ती संधी आपण पुरेपूर ती कशी आपल्याला हे करता येईल,
त्या संधीचं सोनं कसं करता येईल याचा विचार सतत काम करताना होता. एकीकडे म्हणजे आपली भूमिकेचं म्हणजे अभिनयाचं एका बाजूला हे होतंच की अनेक मुलाखतींद्वारे प्रवीणनी सांगितलंय की ही खूप चांगली अभिनेत्री आहे आणि तिने काम सोडलं. पण त्यांनी सांगणं आणि आम्ही पाहणं यात फरक आहे, म्हणजे ते माहिती आहे. पण हे काम करताना मला ते हे करायचं होतं ना की त्याचे शब्द खोटे नाही ठरले पाहिजे. ती जबाबदारी Tension की असतं. हा की यांनी एवढं सांगितलंय तर आपण पण तेवढ्या पोटतिडकीने ते काम प्रेक्षकांपुढे ठेवलं पाहिजे. बरोबर. ही एक जबाबदारी होती. आणि दुसरी गोष्ट आमच्या निर्मात्यांनी म्हणजे माझा फुल लेंथवाला पहिलाच रोल होता. हो. तर एवढ्या विश्वासांनी जर त्यांनी माझ्यावरती, माझ्या चेहऱ्यावरती, माझ्या कामावरती, याच्या शब्दावरती विश्वास ठेवलेला आहे, तर मग त्या विश्वासाचं पण आपण एक जाणीव ठेवली पाहिजे मनामध्ये की ते विश्वास खोटा नाही ठरला पाहिजे. तर ही एक या दोन्ही गोष्टी मनामध्ये होत्या काम करताना. आणि कम्फर्ट झोन यांनी निर्माण करून दिला. कधीच असं मला म्हणजे कुठल्याच दिवशी कधीच असं वाटलं नाही की आपण खूप म्हणजे मला दडपण नाही येऊन दिलं त्यांनी काम करताना, त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे. कारण एक इतक्या मोठ्या कलाकारासोबत स्क्रीन शेअर करणं खूप अवघड असतं. कदाचित एक दडपण येऊन आपलं थोडंसं संकोच येऊन थोडंसं बुजल्यासारखं वाटू शकतं. पण त्यांनी जो कम्फर्ट झोन दिला आणि त्यांनी जो आदर दिला बापरे सेटवरती, तर मला मी अनेक मुलाखतींमध्ये पण सांगितलेलं आहे, खूप खूप आदर दिला मला त्यांनी. एकतर मी इतकी लहान असून सुद्धा ते आहोजावच करतात मला. आणि म्हणजे सेट वरती पण शॉर्ट कट झाल्यानंतर सगळेजण आधी धावत येऊन यांना खुर्ची द्यायचे ना बसण्यासाठी. तर मला खुर्ची आल्याशिवाय ते बसायचेच नाहीत, त्यांची खुर्ची जरी आली तरी. तर मला कसं तरी व्हायचं की तुम्ही बसा, तुमचं आता वय आहे तर तुम्ही पटकन बसा. तर ते नाहीच, आधी तुम्हाला येऊ देत खुर्ची, मग मी बसल्यानंतर मग ते बसायचे. तर हा एक कम्फर्ट झोन त्यांनी क्रिएट करून दिला. तर हे सगळं जुळून आलं आणि त्यामुळे काम करताना खूप छान वाटलं. आणि अर्थातच याची विजन होती, विश्वास होता माझा की मी जे करतेय ते त्याच्या मनातलं आहे, तो करून घेईल. त्याला जसा चित्रपट दिसतोय त्याच्या डोक्यामध्ये तसं काम तो माझ्याकडून करून घेईल असा एक विश्वास होता. त्यामुळे ते खूप छान झालं. अनुभव एकंदरीत छान होता. किती वेळा ओरडले मी हिशोब सीन करताना ऍज अ डिरेक्टर रोज रोज म्हणजे असं हिशोबच नाही ठेवत. सगळ्यांवर. भीती वाटते, कारण मी असं त्यांच्या बाबतीत ऐकलं ते फार वातावरण वेगळं असतं ते जेव्हा शूट करत असतात तेव्हा. तर मी असं ऐकून आहे, कारण आम्ही त्यावेळेला आम्ही नसतो तिथे, आम्ही नंतर येतो ना, त्यावेळेला त्यांचा मूड वेगळा असतो. उलट ज्या दिवशी तुम्ही येता त्या दिवशी मी नीट वागतो. शेटवर मीडिया आलेली असते ना, त्यामुळे नीट वागायचं. तोच यांचा आनंदाचा दिवस असतो. चला मीडिया आल्यावर हा चांगलं वागणार आज, हुश. नाहीतर रोज. पण असा एखादा सीन जो आठवतोय आत्ता या वेळेला, कारण मी तर आता सगळेच आहेत म्हणजे आता हो, म्हणजे आता मी हे पण सगळ्या ठिकाणी सांगितलंय की आता ना त्याचं ओरडण्याच्या मागचं मला कारण माहिती आहे इतक्या वर्षांमध्ये, की त्याला चित्रपट चांगला व्हावा किंवा त्याला जे दिसतंय ते माझ्याकडून बाहेर किंवा कुठल्याही नटाकडून ते बाहेर यावं, याच्यासाठीची ती तळमळ असते. तर आता मला ती फक्त तळमळ दिसते, त्याचं रागवणं आता दिसतच नाही. तसं तो नेहमीच रागवत असतो मग, पण ते दिसत नाही आता. त्याच्या मागची तळमळ करते, त्याला काय म्हणायचंय हे कळतं आणि मग ते आपण देण्याचा फक्त प्रयत्न करायचा. बरं, मोहन जोशी यांच्यासोबत काम करताना बरेचसे सीन तुमच्या दोघांचेच आहेत आणि प्रत्येक सीनमध्ये आपण देवाला एकेरी नावानेच हाक मारतो, ज्याच्यात ती स्वामींना एकेरी नावाने हाक मारते. पण आता समोर मोहन काका आहेत, सो त्यांना त्या पद्धतीनं बऱ्याचदा तू बोललीस ना एकेरी चिडली आहे स्वामी हे करून, तर त्यावेळेला किती वेळा असं हे व्हायचं की पटकन बोलताना किंवा काय, त्या काही आठवणी आहेत आत्ता? कारण आता लोक सिनेमा पाहतात त्यामुळे लोक रिलेट करतील, अरे आता हिने असं सांगितलं, तो सीन पाहताना कदाचित ते त्या ह्याच्यात जातील तुझ्या आठवणींमध्ये. असं काही आहे? माझी मुळात स्वामी समर्थांवरती खूप श्रद्धा आहे, मी त्यांना गुरु मानते. तर माझं पहिलं प्रॉब्लेम हाच होता की मी स्वामींना बोलणारे खूप. मला असं बोलायच्या वेळेस असं माझ्या जीवावर यायचं की आज खूप बोलले असं व्हायचं शूटिंगच्या वेळी.
मग संध्याकाळी आपलं यांनाच स्वामीच समजलेले होते, त्यांच्याच पाया पडायचे, त्यांना म्हणायचे माफ करा. की मला क्षमा करा, खूप आज बोलले तुम्हाला, पण माझं काम आहे हे, म्हणून मला बोलावं लागतंय. पण तरी ते शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात ह्याचं मला खूप असं कसं तरी वाटायचं. 85 कोटींचा सिनेमा आता झालाय, घोडदौड सुरू आहे. 100 कोटी अर्थातच लवकर आता आपण तेही पार करू. अशा एका सिनेमाचा आपण भाग आहोत आणि तेही जसं तू म्हटलंस तसं का म्हणजे आम्हाला माहिती की पहिलीच तुझी अशी व्यक्तिरेखा जी फुल लेंथ आहे, पूर्ण सिनेमावर तू बॅटिंग करतेस आणि ती कलाकृती इथपर्यंत पोहोचते ब्लॉकबस्टरच्या ह्याने. काय भावना आहेत? कारण मराठी सिनेमा म्हटल्यावर आपण म्हणतो थोडे हे असतो की किती आपण हे करतोय, पण पहिलाच सिनेमा आणि असं. अर्थातच छान वाटतंय, पण मी म्हणजे काही मोजक्या लोकांना हे माहिती आहे की मी दर शनिवारी रामायण वाचते माझ्या मैत्रिणींसोबत. आणि नुकतंच आता गेल्या शनिवारी जे रामायणाचा एक सर्ग आला, त्याच्यामधून एक म्हणजे रामायणातून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. हो. तर त्याच्यामध्ये एक सर्ग आला जिथे भरत रामाला भेटायला चाललेला आहे आणि भरद्वाज ऋषींच्या आश्रमात ते रात्र व्यतीत करतात. तर भरद्वाज ऋषींना सगळ्या अयोध्या बरोबर सोबत आली आहे ना, तर सगळ्यांना जेवण द्यायचं आहे असा तो सर्ग होता. तर तो मी माझ्या वाचनात आला आणि त्या सर्गातून ज्यांनी वाचला असेल त्यांना माहिती असेल, त्या सर्गातून मला एक शिकवण अशी मिळाली की जे काही तुम्हाला यश किंवा जो गवगवा आत्ता मिळतोय किंवा जे भोग मिळतात उपभोग घेण्यासाठीचे, त्याच्यात तुम्ही अडकायचं नाहीये. बरोबर. त्याच्यात तुम्ही अडकून बसला तर ते जे तुमच्याला ज्या कामासाठी ते मिळालेलं आहे ते काम हातातून निघून जातं. तर ही जाणीव एकदम अचानक झालेली आहे की खूप छान वाटतंय, यश मिळालेलं आहे, पहिल्याच मेन रोलच्या याला 100 कोटींचा टप्पा, हे खूप छान आहे, पण ह्याच्यात अडकून नाही पडायचंय. कदाचित स्वामींची कृपा या गोष्टीसाठी झालेली असेल की याच्यातून जो मिळणारा नफा आहे ते आमचे निर्माते आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देणार. तर कदाचित स्वामींची कृपा त्यामुळे झाली असेल आणि त्यामुळे एवढं यश मिळालेलं असेल. तर त्या यशाला आपण कारणीभूत आहोत हे मी कधीच मानून नाही घेणार, कधीच नाही मानून घेणार. बरं, किती वेळा अर्थात जसं आपण म्हणतोय स्वामींविषयी बोलतोय, तू आत्ता म्हणाले स्वामी गुरु आहेत तुझे, आपण देवाशी बोलत असतो, स्वामींशी बोलत असतो, ते प्रतीक समजून आपण त्याच्याशी बोलत असतो. तू सीन करताना प्रत्यक्षात किती वेळा रडली आहेस नकळत? आपल्या ह्याच्यात पाणी आलं की आपण भावूक होणं असतं ना. मी कारण म्हणते आता प्रेक्षक रडतायत, कलाकार किती रडलेत काम करताना? मी खरंच रडलेली आहे, त्याच्यामुळेच कदाचित ते तेवढं ते जिवंत वाटतंय. कारण त्या भावनाच इतक्या स्ट्रॉंग कागदावरच लिहिल्या गेल्या होत्या ना की त्या परफॉर्म करताना त्या ऍक्टर म्हणून मला ते जाणवत होतं. त्यामुळे मी खरंच खूप रडत होते. स्पेशली तो सीन जिथे मी यांना घरी घेऊन येते आणि शेवटचा सीन, शेवटच्या सीनला पण मी खूप खरी रडलेली आहे तो सीन शूट करताना. मोहन सर, नाटक, मराठी सिनेमा, हिंदी सिनेमा, मालिका, हे सगळं आपण इतके वर्ष केल्यानंतर ना आपण असं बऱ्याचदा तरी भूक असते एक अजूनही चांगलं काहीतरी. देऊळबंद 2 केल्यानंतर, देऊळबंद अर्थात आपण देऊळबंद 2 आत्ता एक पुढची हे, मला सांगाल एक अभिनेता म्हणून ती भूक किती वाढली आहे किंवा किती तृप्त झालेत, काय सांगा? काय भूक म्हणजे आता खरं मी फिल्म करायची नव्हती मला, पण आजारी होतो मी. आणि माझ्यासाठी 1.5-2 वर्ष थांबले. म्हटलं आता हे थांबले तर केलेच पाहिजेत आपल्याला, आणि म्हणून मी केलं. पण केवळ प्रवीण तरडे एवढं खरं आहे, अगदी यात वादच नाही. म्हणजे माझी अपेक्षा वाढत चालली आहे आता. वा, पण हे खूप छान ही स्टेप खूप छान आहे माझ्या आयुष्यात. आणि आता वाटतं की नवीन काही करता आलं तर. 100%. माझ्या प्रत्येक सिनेमात मोहन जोशी आहेत, माहिती ना. विदाऊट मोहन जोशी सिनेमा नाही. धर्मवीरच्या सेटवर त्यांना ते पॅरालिसिसचा त्रास झाला, त्यामुळे धर्मवीर 2 मध्ये ते नव्हते. मग मी काय आयडिया केली माहितीये का, धर्मवीर 1 मध्ये जो त्यांचा शूट झाला त्या सीनचा एक फ्लॅशबॅक घेतला का
तर माझी धारणा आहे की माझ्या प्रत्येक सिनेमात अच्छा, ते आधीचं घेतलेलं आहे. हा, हो. तो फ्लॅशबॅक घेतलाय. अच्छा. म्हटलं मोजो पाहिजेत. पहिलं देऊळबंद मध्ये स्वामी, हो हो. मुळशी पॅटर्न मध्ये हिरोचे वडील, येस. सरसेनापती हंबीरराव मध्ये औरंगजेब, औरंगजेब धर्मवीर 1 मध्ये गश्मीरचे आजोबा, आजोबा दाखवले. धर्मवीर 2 च्या वेळी ते आजारी होते. मग त्यातलाच एक सीन फ्लॅशबॅक म्हणून इकडे टाकला आणि देऊळबंद 2 साठी थांबलोच मी त्यांच्यासाठी. ते आहे नाही, मला खरंच या गोष्टीचा अभिमान आहे की माझ्यासाठी एक ग्रुप थांबू शकतो. फार मोठी गोष्ट आहे. प्रश्नच नाही. आणि त्या थांबण्याचं फळ मिळालं. येस. एक लक्षात ठेव, थांबलो यात काही कौतुक नाही. नाही. साहजिकच मोहन जोशींना स्वामी म्हणून ऍक्सेप्ट केलं हो हो. तर माझ्यातला दिग्दर्शक सांगत होता नवीन कुणालाही ते स्वीकार नाही करणार. तुम्हाला पटकन. दिसतच हा? नव्हता, दिसत छे, छे, नव्हतं त्या नाही, कॅरेक्टर, नाही, दुसरे नाही. स्वामी दिसत नव्हते. नाही 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 नाही. म्हणजे जर आणि मोहन नाही, जोशी नाही मी- म्हणतात तर मी केला नसता, मी थांबलो असतो. मोहन जोशी माझ्या समोर आहेत ना, मग मोहन जोशी मला पाहिजेत. मोहन जोशी घरात बसले तर दुसरं कोणीतरी करतंय असलं चालणार नाही. बरोबर. मग मी थांबलो. कौतुक त्यांचं आहे, माझं नाही. त्यांचं कौतुक असं आहे की त्यांनी स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि 1.5-2 वर्षात स्वतःला त्यांनी या लेवलला आणलं. आणि जे काही आहे ती हिस्ट्री तुम्ही पाहिलेलीच आहे सिनेमात. एमईटीवर बसलेत, एसटीत हो, बसलेत, हो. जीपवर ते मी बसलेत, विचारणार आहे. बैलगाडीत तो बसलेत, सगळा अनुभव. बोटीत बसलेत, हो, हो, हो. सगळं धावपळ डोंगरात चाललेत, सगळं केलं की ग. आणि पळताय उन्हातनं पण खूप शूटिंग केलंय उघड्या अंगाने, उघड्या अंगाने. 49 डिग्री मोहन काका तापमान. ते सांगा काय? मला, कारण नाही, तो कुठून एक, आलेली एनर्जी. इथे एक नशा असते काम करण्याची की समजा सरांनी सांगितलं की असं असं जायचं आपल्याला करू घे, तर मग करण्यामध्ये उत्साह पाहिजे ना तुमचा आणि पॉझिटिव्ह नेचर पाहिजे की सहज करून जातो माणूस. असं काय अवघड काहीच नाही. केलं तर सगळं आहे. एक नाही तुला केलं तर काहीच सांगतो, जे आपण कुठे बोललो नाही जास्त, ओम भूतकर जीप घेऊन हो येतो हो हो बरोबर. हो. स्वामी म्हणतात मी बसू कुठं, ही म्हणते बसा कुठेही, कारण आम्ही असेच बसून फिरतो, देवदेवतांनाही असंच हो फिरायचं. हो. स्वामी बसले, ठीक आहे, पाहिलं बरं वाटतं ग. ती जीप किती खडखड ह्याच्यातनं खडखड, चालली हो, हो, हो. धुळीतनं डोंगरातून, त्यात चालवायला ओम भूतकर. मोजोंना वरती बसता येत नव्हतं. म्हटलं मोजो माफ करा. चढले कसे? हा चढले कसे? हा, मोजो म्हटलं सीन आहे, मी काय करू. ते म्हटले खूप अवघड आहे तरडे. एकतर ही जीप चालवतोय ओम भूतकर, जीप मध्ये तुम्ही 20-25 लोक घातली आहेत, भरले. अशी मातीचा रस्ता, खड्डे, दगड, मी पकडू नाही शकत. माझ्या हातात तेवढी ग्रीप नाही राहिलेली आता की मी पकडून बसेल आणि शूटिंग चाललंय, असं होत नाही तरडे. तुमची वय वेगळी आहेत. आम्ही फाईट मास्टरला बोलवलं, पीके मास्टरजी. आम्ही आज पहिल्यांदा सांगतोय, मोजोंना अक्षरशः बांधलं होतं. ते मागे जे बसलेत हा, तिथे हा, बांध. त्यांनी पकडलंय ते दिसतंय. ते हात आहेत हा, फक्त, बाकी पकडलेत. खालून मागून त्यांना बांधलं होतं. आणि आई, बांधल्यानंतर ते बांधायला आमचा वेळ गेला 1.25 तास. कारण ते फाईट मास्टरकडनं आणून बांधावं लागतं ना. बरोबर. काढायला वेळ जाणार होता 1.25 तास. जर परत बांधायचं म्हटलं तर एवढा वेळ नाही, बरोबर. लाईट चाललाय. हो. हा माणूस मोठा का? बांधल्यानंतर ते म्हटले एक काम करा प्रवीणजी, आता सीन संपल्यानंतरच काढा, मी बसून राहील. अहो म्हटलं मोजो तुम्हाला वॉशरूमला जावं लागलं तर? माझ्यामुळं वेळ जाता कामा नये. ऑलरेडी तुमचा 1.25 तास माझ्याबरोबर मुळे गेलाय, माझी काळजी करू नका, सीन घ्या. हा माणूस 3.5 तास जीपला बांधलेल्या अवस्थेत होता. उदाहरणार्थ सांगतो, समजा काही 19-20 झालं असतं आणि जीपचं काही झालं असतं, पडली बिडली असती, बाकीच्या उड्या मारून पळाले असते. हो. मोजोंना बांधलेलं होतं. मी असं त्यांना म्हटल्यावर, अहो म्हटलं ते बांधणं, ते काय म्हटलं माहितीये का, डोंट वरी, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, तुम्ही बांधा, काही नाही होणार. म्हणून मग आम्ही बऱ्याच प्रिकॉशन घेतल्या. गाडी कशी चालवायची त्याची प्रॅक्टिस, त्याची रंगीत तालीम, सगळं करून मग बांधलं त्यांना. बापरे. आणि 3.5 तास मोजो
त्या बांधलेल्या अवस्थेतच होते. हे त्या माणसाचा मोठेपणा आहे. एवढ्या अडचणींवर मात करून आज सिनेमा 100 कोटीकडे चाललेला असताना ज्यावेळी मागे वळून पाहतो ना, हे सगळं आठवतं. पण स्वामींचं खरंच लक्ष होतं असं मला तो बैलगाडीचा पण सीन आठवला हो याच्यावर. हो. बैलगाडी तुला माहितीये का, बैल उधळली होती आणि बैलगाडी ते actually- जे तुम्ही दोघं बसलात त्या बैलगाड्यात. अरे काय बापरे. झालं होतं सांगते. हा. आम्ही चाललो होतो बापरे. आणि जे वसुले ते जे ऍक्टर आहेत ना हो. ते डायलॉगची प्रॅक्टिस करत बरं होते. मला आधी सांग, बैल चालवणारे जे होते, जे ऍक्टर होते, त्यांना ते व्यवस्थित येत होतं? नाही, त्यांची बैलगाडी 2 दिवस चालवणं प्रॅक्टिस कठीण आहे. 2 दिवस केली प्रॅक्टिस होती सगळी. कारण ते बसलेत ना कारण मी चालवतो ना बैलगाडी, हा. आमची स्वतःची बैलगाडी तुम्ही बैल आहेत. घेतलेली, हा. हा. तर आम्ही तर मी स्वतः चालवून त्यांना प्रॅक्टिस करून घेतली होती. हो. तर आम्ही दोघं मागे बसलेलो होतो आणि ते पुढे होते आणि ते डायलॉगच्या प्रॅक्टिस मध्ये त्यांचं थोडस लक्ष झालं, आपलं divert लक्ष होतं गेलं. लक्ष, हा. हो. आणि बैल चालले होते पुढे त्यांचे आणि एका पॉइंटला असं झालं की एक एवढं पेर दाखवतंय, एक पेर जरी गाडी आडवी गेली असती तर शेजारी गेलीच की, चाक गेलंच की. मोठे खड्डे खणलेले होते कडेला पाणी जाण्यासाठी त्या जंगलाच्या ह्याच्यामध्ये. हो. तर पूर्ण गाडी अशी पलटी झाली असती बैलगाडी आणि कुणीच काहीच करू शकलं नसतं, कारण बैल त्यांचे चालले होते. चाललेले. त्यांना कंट्रोल नव्हता कारण हे डायलॉगच्या नादात होते. आणि 1 इंच म्हणजे 1 पेर चाक इकडे गेला असता आणि अख्खी पलटी झाली असती, पण ते झालं नाही. कारण स्वामी स्वामी खरंच. खरंच कुठेतरी त्यांचं लक्ष असेल किंवा काहीतरी असेल, पण ती गेली नाही. एकदम लक्षात आलं आणि थांबले तिथे. काय कशी काय ते बैल आपोआपच थांबले. म्हणजे बैलगाडी पडली असती तर मोजूंना उडी नसती मारता. हो, नाही. तो नाहीच ना, ते पडले असते गाडी बरोबर. निश्चित. तरी त्या माणसाने हे सगळं माहीत असून हे MAT वरचा स्टंट, अरे बापरे, सोपा नव्हता. सिनेमा सोपा नव्हता. आणखीन दुसरं मोहन काका एक प्रश्न विचारायचा आहे. सविता वालपेकर यांचा एक शॉट आहे, काठी भिरकवतायत आणि हो. मारतायत. एक तर तुम्ही दोघांनी काम केलेलं, नाटक आणि रंगभूमी गाजवलेले, तुम्ही चांगले फ्रेंड्स. एक्सप्रेशन तशीच आहेत. मी मोजूंना काय म्हटलं होतं माहितीये का, मोजो सविता लागली मावशी असती काठी फिरवणारे, सविता ताई नीट वागलाय ना तिच्याशी, कधी चिडला बिडला नव्हता ना तिच्यावर, नाहीतर म्हणेल चुकून सुटली आणि घालेल काठी तुमच्यावर. तर सविता ताईनी हे ऐकलं, हे मृद्या माझा हिरो येतो, हो. 2-2 हजार प्रयोग एकत्र केलेत. मी नाही अगं म्हटलं काय घ्या, तरुणपणातले एखादी चिडचिड भांडणे इथं काढशील, म्हटलं काठी घालशील. स्वामी येते आणि ती स्वामी भक्त आहे ना. हो हो, त्या स्वतः. हो तर हो. काय तिने पण काय यांची काय केमिस्ट्री माहिती. त्यांची केमिस्ट्री मस्तच आहे. मला तो शॉट सांगा ना, सीन शूट करताना तुम्ही काय म्हणाल ना सविता ताईला, बाई सांभाळू ना सविता. नाही सांभाळतो असं नाही म्हणलं. आमचं अंडरस्टँडिंग आहेच बेसिकली. काय मला माहित होतं की शब्द तोंडात होते ना, हे एक तर त्यांची एक रिएक्शन आहे, एक वेळ ती इडी परवडली पण ही इडी नको. सविताने काम फार सुंदर केलंय. म्हणजे तिला साजेसच, तिच्या नावाला साजेस काम केलं ते, यात वादच नाही. आणि ती बेसिकली खूप छान ऍक्ट्रेस आहे. आणि काठी मारले दगड मारायचं होतं. दगड मारलेला दगड, तो दाखवलेला, दागाला लागलेला. दाखवलं पण ते मला तर काय पण ते खरं दगड एक मिळतो? 2-3 जणांवर घातले त्यांनी. घातले. मी तिला म्हटलं एक तर ती इन्व्हॉल्व होती. हो, हा, ती. हा, हा. कारण ब्लड प्रेशर डोक्यात जातं. मोजो कसं त्यांना माहित असतं की मी ऍक्टिंग करतोय आणि एका बाजूने ते स्थिर असतं. सविता बेभाट होते एकदम. ती बेभाट होते. तिने घातला की कॅमेरामॅनवर डगल. प्रशांत मिसळे त्यांच्या हो, पायावर बसला पायावर. नडगीवर. ओ. आणि मी लांब बसायचो. म्हटलं आपण एक तो ओरडतो सगळ्या नटांवर, शाळेला राग काढायची, घालायची डोक्यापैकी दगड म्हातारी. म्हणून तिला वाटलं म्हातारे मला मारशी ना, म्हणून मी मागत जाऊन बसायचो. भारी नटी ती, माझी खूप लाडकी आहे. मुळशी पॅटर्नला दोघं होते. हो. येस येस. मोहन सर, प्रवीण सर तर म्हणतात की वेगवेगळ्या वाहनांमध्ये त्यांना बसवलं आणि त्यांनी ते केलंय, पण तुम्ही स्वतः आपण असतो ना बऱ्याचदा, आपण म्हणतो की आपण नाही, काय होतं सांगतो? कॉन्फिडंट आहोत की मी आहे डायरेक्टरचा ऍक्टर. हा. हे नाटक असू दे, सिनेमा असू दे, जे डायरेक्टर सांगितलं ते देण्याचा प्रयत्न करायचा. त्याला खुश झाला तेवढं शॉल ओके. तो जो सांगतो ते केलं पाहिजे ना, काहीतरी तूपर्यंत करायला पाहिजे. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. हात वर केले असं नाही होऊ शकत. चॅलेंज मारुडी म्हणले हिंदी सिनेमा सवय झाली मला. मारुडी म्हणले की मारायचीच, काय इलाज नाही त्याला. आम्ही प्लेनवर उड्या मेन गोविंदानी मारल्या होत्या. हो हो हो? हो.
प्लेनवर प्लेन मधनं उड्या मारल्या, पंखावरनं ब्लेड असतं ना हा, हा, हा. त्याचं, त्याच्यावर उड्या मारल्या. ओके. बरं, स्वामींशी अर्थात तुम्ही स्वामींचा सिनेमा केला म्हणून मी विचारत नाही, पण स्वामींशी किती तुमचं कनेक्शन कसं आहे? पूर्वी नव्हतं, माझं बापूंशी आहे कनेक्शन. मी इथले बापू अनिरुद्ध बापू. हा, त्यांच्याशी आहे. आणि ते मला वाटतं साईबाबांचे शिष्य असं काहीतरी. हो हो. तर इनडायरेक्टली शेवटी ते बापू सगळे हा. हेच आहेत कनेक्टेड. ते लाईनच सगळे ओळीने. हो 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 हो. आणि अनिरुद्ध बापू आत्ता आहेत माझे गुरु. हम्म, हम्म, हम्म. तर स्वामींचं पण आता हे फिल्म केल्यानंतर दोन्ही स्वामी मला भयानक, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे झोपेत सुद्धा मला मूर्ती दिसतात. वा. हो. मग सिनेमा शूट करताना त्या वेळेमध्ये आपण असतं ना, आपण त्या ह्याच्यात असतो. जसं आता तुम्ही म्हणालात की सविता पूर्ण ह्याच्यात जाते, पण ते म्हणाले की मोहन सरांना भान असतं की मी ऍक्टिंग करतोय. पण एक वेगळी बाजू म्हटलं तर प्रत्यक्ष पण आपण इतके इन्व्हॉल्व्ह असतो, माणूस म्हणून आपण त्या हो. भूमिकेत इन्व्हॉल्व्ह असतो की शूटिंग संपल्यानंतर आपण एक थोडासा एक आपणच दिवसभराचा आढावा घेतो, आज सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा. त्या काळात तुम्हाला एक असतं ना, आपण थकलेलो असतो, पण ती एक एनर्जी नकळत देऊन जाते, ती भूमिका देऊन जाते. आणि तुमची तर स्वामींचीच भूमिका आता त्यामुळे ती याचं नकळत- उदाहरण सांगतो मी तुम्हाला. साहेब आमचे वरकोलिक आहेत. हम्म. त्यांना रात्र झाली की दिवस सुरू होते त्यांचा. हो, हे माहिती एक वेळ अशी एक वेळ अशी होती 33 तास शूटिंग चालू होतं. 33 तास? लोकेशन चेंज केलं, लोकेशन तरी चालूच शूटिंग. यांना 29व्या तासाला सुरू. हो, 29 ते ती सवयला सोडलं पुढे पुढे हा, पुढे पुढे चालू. पुढे चालू होतं आमचा 9 वाजेवर, रात्री 3 वाजेपर्यंत चालूच. आणि मी म्हणलं आता संपेल, मग संपेल. ते म्हणले आपल्याला नवीन सीन करायचं आहे आता. अरे काय बड लागलं काय ना याच्याकडं. आता दुसऱ्यांच्या समोर आवाज नाही ना बोलायचा, रात्री तर बोलायचं नाही. तर मी यांच्याकडे गेलो, म्हणलं भाऊ त्यांना सांगा, म्हणलं 3 वाजले रात्रीचे, सकाळपासून 7 वाजल्यापासून काम करते. तर मला म्हणले 33 तास झाले. हो बोल तुम्ही जा, पण मी करणार शूटिंग. नवीन सीन केलं त्यांनी, यांना सोडलं. मला सोडलं. या सगळ्यांना अशा वर्कवर घेत काय बोलणार आपण, काय केलंच पाहिजे ना. काम घेतलं म्हणजे. एकदा माझा रेकॉर्ड आहे 48 तासाचं. कुठला सिनेमा करता? धर्मवीर. पाहिला की दुसरा? 48 तास. हे गाणं आहे बघ, भेटला विठ्ठल माझा, हो, हो. भेटला विठ्ठल, हो, हो. गुरुपौर्णिमेचं गाणं. हो हो. 48 तास शूटिंग मी, आणि 48 तास. अष्टमीचं गाणं. हा, अष्टमीचं पण, अष्टमीचं गाणं. अष्टमीचं गाणं. सुट्टी नाही कोणालाच. आणि मी तेवढाच एनर्जेटिक असतो. हो, यांचा उत्साह म्हणजे बघणार का असतो. 48 तास सलग शूटिंग. कारण निर्मात्याचे पैसे लागलेले असतात, बरोबर. टाइम लिमिट असतं, लोकेशन लोकेशन लिमिटेड असतं, तेवढ्या वेळात पुरतच मिळालेलं असतं. अशा वेळी नो झोप, नो जेवण बिवण काय नाही. मी जेवत पण नाही, त्यांना माहिती कोणालाच. जेवत नाही. छे जेवण बिवण काय नाही. स्नेहल कसं म्हणजे हँडल करतेस हे सगळं सिच्युएशन? कारण आपण आता एक पत्नी म्हणून ते असतं की बाबा माझा नवरा दिग्दर्शक आहे माहिती आहे, पण जेव्हा पत्नी म्हणून आपल्या नवऱ्याची काळजी असते ना, बाबा हे नको आहे, म्हणजे आरोग्याची म्हण किंवा एकंदरीत ह्याची हेल्थची म्हण, कशी हँडल करतेस? मी काय आत्ताही मी आजारी आहे, पण मी नाही ते का आता मी वाटत आता नाही. विदर्भ आणि खानदेशला गेलतो बघ. मी अख्खा विदर्भ खानदेश फिरलो गाडीनी. हो. मी 4 दिवस कुणाला नीट खाऊ नाही दिलं. पहाटे 4ला पोचायचो, 3ला वगैरे हॉटेलवर झोपायचं, सकाळी 9ला उठून लगेच गाडीतच खायचं. निर्माता माझ्याबरोबर होता, प्रोड्युसर. तो म्हटलं, ही हे काय असायचे पद्धत? सोबत सर? नाही मोजो असतील तेव्हा. तेव्हा. फक्त त्यांना जेवणाला सुट्टी असते का, तर त्यांच्या गोळ्या बरोबर. आणि या विषय असतात म्हणून. जर मोजोंचं आजारपणाचं नसतं तर मोजोंनाही मग सुट्टी नसती मिळाली. आत्ताही कुठे खाल्लंय? आजही आम्ही कुठे 5 खाल्लेलं वाजले नाही. 5 वाजले आज जेवलो जेवण नाही नाही. आम्ही. सकाळी 9:30ला गाडीत बसलो, इंटरव्ह्यू करतोय. हा मग इथं विवियाना मॉलला तिथं 2 शो आहेत. हा. ते शो करून वागळे स्टेटला आरती आहे. अजूनही कुणीच खाल्लेलं नाही तिघांनी. नाही खरंच नाही, म्हणून तर सांगितलं मिसळ पाव. कसं काय, पण कसं हँडल करतेस एरवी पण असं?
नाही, मी फार नाही हँडल करायला जात. हे पण मार्गाने मला पडत भीती नाही वाटते. पण मराठी सिनेमाच्या नशिबात सोन्याचे दिवस आले. तर आपण जरा हे करावं, थोडा पिक्चर त्रास 80-85 कोटीवर आत्ता आलाय. 100 करायचे 15 कोटी राहिलेत. त्याला घरात बसलो तर कसे पिक्चर 100 कोटी होते. घरात त्या प्रत्येक प्रेक्षकापर्यंत जाणार महाराष्ट्रातल्या, फक्त पुण्या मुंबईत नाही थांबणार. पुणे मुंबईत सगळ्यात महत्वाचं, कारण हायएस्ट बिझनेस तिथून होतो. पण ते झालंय फिरून पहिल्या आठवड्यात. अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार. तब्येत बिब्येत 100 कोटी झाल्याशिवाय काय थांबत नसतो. एक तुमचा डायलॉग पण आहे ना सिनेमातला, म्हणजे स्वामींना तू म्हणत असेल की मुंबई पुण्यातलं हे सोडा, इथे गाव. तो मला सांग ना. पुणे मुंबई कारण बाहेरचा असं ते महाराष्ट्र. लागलं यार खरंच, म्हणजे आपण किती लक्झुरियस लाईफ जगतोय आणि ऍक्च्युअल आपल्याला कळतं गावांमध्ये गेल्यावर. तेही आता असं सुखसमृद्धी असलेली गावं पण आहेत, पण अशी गावं जिथपर्यंत अजून सोयी सुविधा पोहोचलेल्या नाहीयेत आणि जिथे एक बॅलन्स ठेवून संवाद लिहिले गेलेत बऱ्याचदा. मला त्याविषयी सांगशील? संवाद लेखक इकडे आहे, त्यामुळे तो जास्त चांगला. कोणाला नाराज पण करणार नाही, तेही आम्हाला कळले डायलॉग लिहिताना. हो हो, म्हणजे काय, तीच तर नॅक असते ना. तीच तर नॅक असते. सगळं हँडल करत जायचं. सगळ्यांना समान त्यांनी हे केलेलं आहे. हा. कुणाला ज्याच्यावर रोख आहे त्याला पण नाराज नाही केलं. नाही. त्यामुळे मला सांगशील की पटकन तू बोलून जातेस की मुंबई पुणे नाहीये होय. हो, पुणे मुंबई बाहेरचा महाराष्ट्र दिसला तर लय त्रास व्हायला लागला. त्रास व्हायला चिडचिड लागला. होतीये का? चिडचिड होती. पण त्याचे संवाद लेखनाचं म्हणजे वैशिष्ट्यच आहे. मला तो संवाद लेखक म्हणून मला काय सगळ्या महाराष्ट्रालाच तो खूप आवडतो. त्याचे संवाद आणि त्याच्यात प्रत्येक त्यांचा हातखंड आहे चित्रपटात ना, म्हणजे हा. तिथून तर खरी बॅटिंग सुरू झाली. हा. त्यामुळे एक कलाकार म्हणून मनामध्ये आनंद असतो की आता याचे संवाद बोलायचे आहेत. तर ते पण कधी लिहून देते, कधी शेतकरी नसेल पाहायला तो संवाद हो. आहे. असे संवाद खूप असतील छान आहेत ते. दमदार. कधी हा. शेतकरी छान. नसेल पाहिलं. किंवा तो सीन बघ ना, तो लिहिलेला जिथे मी पाणी पित हो, असते हो, आणि हो. इकडे पाणी येते. ते किती छान आहे तो बघताना. छान घेतलाय ना तो नाही, सीन, नाही. शॉर्ट खूप मस्त छान. घेतलाय तो. सगळ्या सिनेमातला गोड सीन. आणि मी विचार करतेय की आता त्या बाईला माहित नाहीये की मी 2 जणांना पाणी पाचतेय हो, आणि हो. ते पिताना असं दिसत असेल तो शॉट कसा घेतलाय. हंडा. हंडा आहे. नाही असं कॅमेरा लावला होता मी, असं वाकून आणि ह्या पाणी पित असतात. ह्याचं सगळं यश कुणाचं माहितीये का? हा. डीओपी प्रशांत मिसळे. अच्छा. आणि त्याचा मेन हे जगदीश चव्हाण, सोना चव्हाण. अच्छा. अरे काय डीओपी माझ्या नशिबात आला रे. म्हणजे मी आयुष्यभर ऋणी राहील त्या प्रशांत मिसळे आणि सोना चव्हाणचा, हा. की माझा सिनेमा 100 कोटीवर नेणारे डीओपी मला मिळाला. सुंदर सीन घेतले. इतका मी एक तर चिडचिड करायचो, त्यांच्याही जेवणाचे हाल व्हायचे माझ्यामुळे. चपातीत भाजी घालून त्याचा रोल करून खायचे. सगळेजण तक्रार नाही, अगं डीओपीच्या लय तक्रारी असतात, मला हे खायला पाहिजे, मला ते त्याच वेळेला पाहिजे, जेवण कुठे आहे. काय तो प्रशांत मिसळे. त्यामुळं प्रशांत मिसळे डीओपी, फाईट मास्टर PK प्रद्युम्न कुमार स्वान, सिनेमॅटोग्राफर म्हणजे तो बोललो तो, कोरिओग्राफर उमेश जाधव, काय गाणी शूट केली, हो. आर्ट डिरेक्टर नितीश नांदगावकर, कॉस्ट्युम डिझायनर प्रज्ञा दंडवते, कास्टिंग डिरेक्टर विनोद वनवे, साऊंड डिझायनर संकेत धोटकर, साऊंड ऑपरेटर लोकेशनचा लोकेशन साऊंड राशी बुट्टे, हा. बॅकग्राऊंड म्युझिक देवदत्त मनीषा बाजी, म्युझिक डिरेक्टर तन्मय भिडे, ऋतुराज साठे. ह्या लोकांचे आभार मानले पाहिजेत. माझ्यासारख्या माणसाबरोबर मी खूप त्रास देतो लोकांना, माझ्या मनातलं काढून घेण्यासाठी वैतागतात. आदर्श शिंदेचं भीत नाही माऊली उभी तू माझ्या पाठीशी, काय गाणं आहे, गाणं आहे, छान आहे. काय गाणं आहे. चंदन कांबळे शेवटचं राया 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 खंडेराया, अवधूत गुप्ते पथनाट्य, श्रेया घोषाल झाला प्रेतरूप शरीराचा भाव, त्याच्यानंतर सौरभ साळुंके मौला विठ्ठला विठ्ठला, ते बोटीतलं गाणं महेश हो, 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 मांजरेकर. महेश मांजरेकर. तर या लोकांचा वाटा असतो ना. प्रवीण तरडे दिसतो मेन म्हणून, नट दिसतात. प्रशांत मिसळे कुठं दिसतो डीओपी नाही, म्हणून आता सीन वरनं ते आठवलं. म्हणून ही जी मी नावं घेतली, या लोकांचा मी ऋणी आहे. हे लोक राबले माझ्या इतकेच, म्हणून सिनेमा 100 कोटीवर चाललाय. अवधूत गांधीचं ते मध्ये अवधूत गांधीने एक छोटं गाणं गायलं, ते हे सोपं नसतं. शेवटचे 4 दिवस पिक्चर रिलीजला आलता,
आणि DCP काढायची होती. हा. देवदत्त मनीषा बाजी, संकेत धोटकर, हा. मयूर हरदास एडिटर. हम्म. माझ्या एडिटरचं खूप कौतुक केलं पाहिजे ना, मयूर हरदासचं. मी खूप शूट करतो. मी गरीबासारखं शूट नाही करत जे बाकी मराठी एवढंच शूट आणि तेवढं 5-5 तासाचा सिनेमा शूट करतो. हो, मी ह्या सिनेमाविषयी पण ऐकलंय की 5-5 खूप तासाचा मोठा सिनेमा शूट करतो मी. त्याच्यात त्यातनं नाही हे edit 3 करत. तास होतात. मयूर हरदास 4 दिवस झोपले नव्हते. जिथं पडेल तिथं जागा मिळून झोपायचे लोक, मी तसाच. त्यामुळे या लोकांचं कौतुक केलं पाहिजे. डॉन स्टुडिओ आहे पुण्यात आमच्या हेमंत गुजरातीचा. त्या हेमंत गुजरातीचे आभार मानले पाहिजे. खरं तर पैशाचं बजेट संपलं होतं तरी हेमंत म्हटला त्याला डिस्टर्ब करू नका, एक्स्ट्रा पैसे लावू नका, करू द्या त्याला काय करायचंय ते, पिक्चर भारी होतोय. किंवा शाहरुख खान साहेबांचं रेड चिलीज बजेट किती झालं माहितीये का? बजेट काहीतरी आमचं 12 लाखाचं होतं, हा. DI वगैरे मिळून. ते गेलं 42 लाखावर. ओ. एवढे पैसे कुठून आणणार? विनंती केली आम्ही त्यांना, मराठी सिनेमा आहे, रेड चिलीला रेड चिलीला विनंती केली, मराठी सिनेमा आहे, आम्हाला तो भारी दाखवायचा होता म्हणून आम्ही तुमच्याकडं आलो. देवांशी नावाची आमची DI कलरिस्ट, ती झोपली नव्हती कित्येक दिवस. प्रशांत मिसळे झोपले नव्हते. बातमी शाहरुख खानपर्यंत गेली. हो. त्यांनी काहीतरी टेक्निशियनला विचारलं कसला पिक्चर आहे. ते म्हटले सर त्या मुळशी पॅटर्नवाल्याचा पिक्चर आहे. हो मुळशी पॅटर्न त्यांना माहिती होता कारण भाईजानने अंतिम केला. हो हो हो. अच्छा अच्छा कैसी बनी है रे फिल्म विचारलं सगळ्या टेक्निशियन. नहीं नहीं बहुत अच्छी है, बजट ये हुआ है और अभी DCP देनी है, उनके पास पैसा नहीं है हा. लेकिन DCP निकालनी है हमें. तर बजेट अख्खं पेमेंट आल्याशिवाय DCP काढत नाही, नाहीत काढत. हा नियम. शाहरुख खान आणि रेड चिलीजचे ह्याच्यासाठी आभार. असं सांगितलं त्यांनी, दे दो. वा. नहीं नहीं सर उनके पास पैसा ही नहीं है तो बिल माफ करो, ओ. दे दो. पिक्चर अच्छी है ना. तिथं 4-5 जे मराठी लोक होते, बाकी सगळे हिंदी लोक. ते हिंदी लोक म्हटले सर हमें मालूम नहीं मराठी क्या है लेकिन पिक्चर बहुत भारी है, आंखों में पानी आ जाता है, बिल माफ कर दो. वा. रेड चिलीजनी 40 का 45% बिल माफ केलं. वा वा. छोड दो. ते पण नंतर दिला मी. ते म्हटले मराठी फिल्म है, दे दो DCP, पैसा बिसा बाद में देख लेंगे, पिक्चर अच्छी बनाई है ना. तर हे त्या लोकांचं पण कौतुक आहे ना ग. निश्चित. मराठी सिनेमा प्रती रेड चिलीजला जे वाटलं ते महत्वाचं नाही का? महत्वाचं आहे. शाहरुख खान साहेबांना जे वाटलं पैसे छडा, पैसे तर बहुत छोडो, हे महत्वाचं नाही का? तर या सगळ्यांचा वाटा असतो. 4 दिवस न झोपलेला प्रशांत मिसळे, सोना चव्हाण आणि देवांशी हा. होते ना त्या रेड चिलीजला, त्यांचे टेक्निशियन, ते लोक नाही असं उगीच जीवावर उतरून काम करत. शाहरुखला दाखवण्याचा काही मानस आहे? नक्कीच सिनेमा? आवडेल मला सिनेमा दाखवायला, नक्कीच आवडेल. हे बघ आता 100 कोटी पार झाल्यावर काही सगळेच कौतुक करणार, बरोबर. पण ज्यावेळी काहीच नव्हतं तेव्हा तेव्हा त्यांनी दिलं त्यांनी ना. दिलेलं. सिनेमा हिट होईल का फ्लॉप होईल हे माहीत माहीत नसताना चलो छोडो रे केवळ मराठी कोणाच picture. तरी ऐकून त्या शब्दावर विश्वास ठेवून दिलाय. हा. तर आपण याच्यासाठी थोडंसं ऋणी राहिलं पाहिजे निश्चित निश्चित प्रत्येकाचं. निश्चित निश्चित. त्यामुळं मी DOPचं नाव घेतो, फाईट मास्टरचं PKचं नाव घेतो, उमेश जाधव, कारण मी फक्त आरडाओरडा करतो. लय उमेश जाधव केवढा सिनियर कोरिओग्राफर आहे रे. हो हो हो. मराठीच्या बजेटमध्ये तो हिंदीची क्वालिटी देतो. त्यामुळं म्हणून उमेश जाधवला हॅट्स ऑफ. म्हणून 100 कोटीकडे सिनेमा चाललाय, पण या टेक्निशियन शिवाय तो गेला नसता. निश्चित नाहीच. माझे असिस्टंट डिरेक्टर किती, बापरे, नटांवर तो ओरडू नाही शकायचो लय, ही बायको म्हणून तरी ओरडायचो, पण बाकी कुणाला सोडलं नाही. यांच्यावर नाही म्हणजे ओरडायची वेळच नाही येऊ दिली. अरे बापरे, त्या माणसावर मी काय कारण ते ओरडणार? एवढे माझ्या perfectionist मनात आहेत ऐक ना, माझ्या मनात जे हा. असायचं त्याच्या पुढे 10 पावलं जाऊन सीन द्यायचे. वा. हो ऑब्व्हियसली. ते काय सोपं नाही रे. ऐनवेळी डायलॉग द्यायचो आणि आणि तो माणूस इतकं घ्यायचा. काम अरे केलंय. कधी कधी तर कॅमेरा रोल असायचा आणि मागणं बोलायचो. काय मोजो. आणि त्यांनी इतकं काम हा, केलंय की म्हणून प्रसाद ओक आणि मोहन जोशी, स्नेहल तरडे हे माझे टोकाचे आवडते नट यामुळे.
दया, राया, पिट्या. का? त्यांना माझी सवय माहिती आहे. प्रसादला माहित नव्हती तरी प्रसादने ऍडजस्ट केलं. बरोबर. त्यामुळे धर्मवीर आणि या सगळ्यानंतर एक बॉन्डिंग पण Bonding झालं झालेलं ना, होतं. कामाची पद्धत कळाली, अगं, कशासाठी माणूस हा ओरडतोय ते कळलं. नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहे ना प्रसाद. तरी मी आरडाओरडा करायचो, तो शांत होता. प्रवीण सर डोंट वरी, तुम्ही ऍक्शन बोला, शॉट मिळून जाईल. किती वेळ आहे? अरे सूर्य मावळतोय, सीन 1.5 मिनिटाचा आहे, 1.5 मिनिटात ओके टेक देणार, कॅमेरे लावा. मी 3-4 कॅमेरे लावायचो, शॉट ओके. असे नट असतात म्हणून असे सिनेमे होतात. Yes. असे टेक्निशियन असतात म्हणून मी माझ्या टीमचं खूप कौतुक करतो. निश्चित. लोकेशन मॅनेजर आमचा कोण तो आकाश बदक आणि उत्तम मानकर. आज मला नाव पटापट आठवत आहेत, मला कोणाचे नाव आठवत नाही, मोजनला माहिती आहे. कारण हाका मारायचे कशा, ए केळे, ए रताळे, ए माठे, ए दगडा, असंच ना. बरोबर ना मोजो? अगदी बरोबर. सगळी फळं आली ना. आज नाव मी सगळ्यांची घेतली बघ, खूप मजा. खूप हे माझे टेक्निशियन प्रद्युम्नाचं नाव राहिलं. प्रद्युम्न नाही म्हटलं ना, माझे डिरेक्शन टीम प्रद्युम्न देशपांडे केळे होता तो. तरी तो डेंजर स्केड्यूलला नव्हता ना. शेवटचे 12 दिवस विनोद उन्वेष होता ना. त्यामुळे विनोद उन्वेष हक्काचा माणूस माझा. बरोबर. कारण त्यालाच एकट्याला मी कळतो, त्याला आणि पिट्याला. पिटे तर तुमचे बेस्ट. या दोघांना किंवा सुने 32ला ह्यांनाच कळू शकतं माझं काय चाललंय. ते बरोबर हँडल करतात. कित्येक गोष्टी माझ्यापर्यंत येऊ पण देत नाहीत. विशाल चांदणे, काय दीपाली आंबीकर, अरे ही काय ईपी, ही लोक लय भारी आहेत, माझे आवडती लोक आहेत. बरं, आता इतकं सगळेच जण तुम्ही छान मस्त व्यक्त होत आहे आणि अर्थात ते तर पूर्ण आज म्हणतात पहिल्यांदाच नावं आठवत आहेत, पण असं असतं आपण कुठेतरी ऋण लक्षात ठेवलं ना की ते आपसूक होतं आणि कुठेतरी ती स्वामींची एक हे आहे. या मुलाखतीत पण मी जी सगळ्यांची नावं घेतलीत ना ते ठेवा. येस येस, कारण जगाला कळू दे, सिनेमा एकट्या प्रवीण तरडेचा नाहीये. निश्चित 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 सिनेमा या सगळ्यांचा आहे. येस येस. किंवा तो आपला फोकस पुलर कोण, नागेंदर अमराठी पोरग होतं, पण काय सीन चालू असताना रडायचं डसडस, त्याला कळायचं काय चाललंय ते. नागेंदर. तर ही लोक पाहिजेत ना, ह्या लोकांच्या जीवावर सिनेमा. निश्चित निश्चित. आणि अर्थात आतापर्यंत तर स्वामींची कृपा आहेच. 100 कोटी तर आपले होणारच आहेत, त्याच्यात नो डाऊट. आणि पुढेही घोडदौड सुरू राहील. आणि जसं म्हणताय तसं अनेक ज्या काही छान मोठ्या डील्स आहेत सिनेमा निमित्ताने होणार, त्या चांगल्या होतील, चांगल्या डीलमध्ये होतील. कारण अर्थात स्वामी पाठीशी मोठ्या डील होणार, मोठ्या डील होतील, स्वामी पाठीशी आहेत. फक्त माझं बोलणंही चाललंय अनेक लोक. स्नेहल, तुला मला विचारायचंय, एखादा स्वामी अनुभव छान त्याने नोटवर आपण संपू दे कार्यक्रमाचं हे होऊ दे मुलाखतीचं. स्वामी अनुभव असा नाहीये. असं खूप छोट्या छोट्या घटनांमधून वैयक्तिक आयुष्यात सुद्धा किंवा चित्रपटाच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व सतत पदोपदी जाणवत राहिले की ती एक शक्ती आपल्या आजूबाजूला आहे, ती बघतीये एक जे असतं ना, तर ते सतत जाणवत राहिलेलं आहे. म्हणजे सगळ्यात आत्ता रिसेंट म्हणजे टीजर लॉन्चच्या ज्यावेळी हे अक्कलकोटला आम्ही तो टीजर लॉन्च केला, तर त्यावेळी मला खूप भरून आलं होतं सगळं. म्हणजे प्रवास आठवून किंवा स्वामींची कृपेची जाणीव होऊन की किती म्हणजे ज्यावेळी आम्ही कनेक्ट पण नव्हतो स्वामींशी, तेव्हापासून त्यांनी जो म्हणजे आमच्याशी कनेक्ट ठेवला, त्यांनी आम्हाला कदाचित खेचून आणलं त्यांच्याकडे. तर ह्याची सगळ्याची जाणीव होऊन मला ते जे भरून आलं होतं ना, तर तो मला आत्ता या क्षणाला ते आठवतंय मला की टीजर लॉन्चचा तो कार्यक्रम. आणि इतकं छान वाटलं. अर्थात मोहन सर पण बोललेच की स्वामींचा हो. तशा पद्धतीने स्वामींची त्यांच्या लाईफमध्ये एंट्री झाली नक्कीच, आणि अर्थात ते आत्ता सोबतच असणार आहेत त्यांच्या आणि त्यांना ती एनर्जी देणार आहे. त्यामुळे अर्थात आम्हालाही प्रेक्षक म्हणून त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळणारच आहे. आता तुम्ही ठरवलंच आहे ते पॉझिटिव्हली सगळं घ्यायचं आणि सगळं आपण बिंदास कामं करायची आता. सो अर्थात तुम्हा सगळ्यांना तुमच्या या यशासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अर्थात पुढे असणारी वाटचाल ही यशस्वीच असेल, याही आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही इथे आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल. आणि खूप खूप अभिजात आभार. मराठी माझ्या खूप जवळचं आहे, कारण केदार जोशी हे माझे मित्र आहेत खूप चांगले. धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 यशस्वी होण्यात
केदार जोशीचा मोठा वाटा आहे, ओ. खूप मोठा. धर्मवीरचं जे सोशल मीडिया चालायचं ना, हम्म, हम्म, हम्म. सबकुछ केदार जोशी. वा वा वा. त्यामुळे अभिजात मराठी माझी फॅमिली आहे. थँक्यू.